राधा, राधा. आले आले, घ्या. जाऊन आलात बाबांकडे? काय म्हणाले? नाही आहेत पैसे त्यांच्याजवळ. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं ना, आत्ताच आधीचं लग्न झालं. आपल्याला द्यायला पैसे नाही आहेत त्यांच्याजवळ. दान धर्म करायला भरपूर पैसे आहेत. म्हणजे मी त्यांच्या ऑफिसमध्ये बसलो होतो तेव्हा रेगे सर एका विद्यार्थ्याला घेऊन आले तिथे. त्याची 14,000 फी बाकी होती. बाबांनी सगळी फी माफ केली. मला द्यायला पोकळ आश्वासनाशिवाय दुसरं काहीही नव्हतं त्यांच्याजवळ. अहो, त्यांनी त्याची फी माफ केली, उचलून पैसे तर नाही ना दिले. दोन्हीत खूप फरक आहे. तू आता मला शहाणपणा शिकवायला जाऊ नको राधा. माझ्या मुलाला जर पैशाची गरज असती आणि माझे कोणी पैसे देणं असतं ना, तर पठाणासारखा त्याच्या डोक्यावर जाऊन बसलो असतो मी. पण पैसे वसूल केले. यांना पुण्य कमवायचा सोस आहे नाही का? बरं, असू दे. तुम्ही जेवायला चला. बरं वेळ आहे जेवायला, तू जाऊन जेव. म्हणजे तुम्ही आता पीत बसणार आहात? हो, पिणार आहे. माझ्या घरात बसून पिणार आहे आणि माझ्या पैशाने पिणार आहे. प्रथमेश झोपलाय ना? प्रथमेश झोपलाय, पण तुम्ही तुला सांगितलं ना मी, तू जाऊन जेवून घे म्हणून. जा. आणि बघ, माझी वाट बघू नकोस. जेव आणि जाऊन झोप. माझ्यासाठी कोणीही काहीही करायची गरज नाहीये. मी घेईन माझं मी बघून. नमस्कार ट्रस्टी साहेब. नमस्कार शास्त्री बुवा. या या या, बसा बसा. धन्यवाद. काय आज इकडे कसं काय येणं केलं? शास्त्री बुवा, येण्याचं कारण एवढंच की सालाबाद प्रमाणे आपल्या देवीचा उत्सव आहे. अरे हो, चैत्र महिना सुरू झाला नाही का? आणि यंदाही देवीची पूजा तुमच्याच हातून व्हावी अशी आमची इच्छा आहे. मी काय म्हणतो, अहो वय झालं माझं आता. नाही, मी पूजेला नक्की येईन, पण पाटावर बसण्याचा मान आता मला नको. दुसऱ्या कोणाला तरी समोर येऊ द्या. नाही नाही शास्त्री बुवा, अहो ही माझी इच्छा नाही, असा ट्रस्टचा निर्णय आहे. अरे बापरे, निर्णय आहे मग त्यापुढे मान तुकवावीच लागणार. अहो शास्त्री बुवा, हा तुमच्या मनाचा मोठेपणा झाला. ठीक आहे, येईन मी. बाकी मंडळींनाही आमंत्रण द्या. अख्खं शास्त्री कुटुंब आलं तर आम्हाला खूप बरं वाटेल. मी कळवतो त्यांना. ज्याला जसा वेळ असेल तसे ते येतील. बर, चलतो मी. रीतसर आमंत्रण घेऊन ट्रस्टची मंडळी येतीलच. बर, मला आज्ञा द्या. काळजी घ्या शास्त्री बुवा. विष्णू बुवा, येतो मी.
या सावकाश सावकाश मालक. श्रीराम श्रीराम. पुन्हा एकदा नको असलेल्या जबाबदाऱ्यांचं जोखड येऊन पडलं खांद्यावर. असं का म्हणता मालक? तुमचा मानच आहे तो. विष्णू, त्या भैरवकालीच्या मंदिरात गेलं की मनावर एक विचित्र दडपण येतं. काही कळत नाही, पण तिथे गेल्यावर चित्त थाऱ्यावर राहत नाही. का कुणास ठाऊक. मला इथून जायचंय. अगं पण काय झालं ते तर सांगशील. मला बरं वाटत नाहीये. आपण जाऊया इथून. शुभ्रा, असो, आलिया भोगासी असावे सादर. श्रीराम श्रीराम श्री. सावकाश सावकाश मालक. श्रीराम सावकाश. बरं, पुण्याला गेल्यावरती मला नक्की फोन कर. ओके? आणि गोळ्या घे वेळच्या वेळी. बरं, तुझ्या चेकअपसाठी अपॉइंटमेंट फिक्स झाली ना की मी लगेच तुला फोन करते. हां, मी घेऊन येईन ना तिला. दी कुठे घेऊन जाणार आहे ही मला? मम्मा, पुन्हा आपल्याला डॉक्टरकडे यायचं झालं तर मी घेऊन येईन असं म्हणते दिला. परत जर यायचं तर कशाला जातोय आम्ही पुण्याला? मला पुण्याला जायची फार भीती वाटते ग पुन्हा. मम्मा, अगं आपल्याच घरी जायची कसली आली आहे भीती? हां, अगं तिला जर का थोडे दिवस इथे राहायचं असेल तर राहू दे ना. धी, आम्ही आमच्या घरी जातोय नाही का मम्मा? आणि गेल्या वेळी ही किती इन्सिस्ट करत होती. ओके चल बाय, मी खाली वेट करते. मग तुझी बॅग सुद्धा घेतली. हां, ये लवकर. बाय दी, टेक केअर. बाबा बोला. अरे, आत्ताच थोड्या वेळापूर्वी सातोस्कर येऊन गेले आपले. सातोस्कर म्हणजे? अरे, भैरवकाली मंदिराचे ट्रस्टी रे. हा हा, अच्छा अच्छा. उत्सवाचं आमंत्रण देऊन गेले. अरे हो, उत्सव आलाच की आता. तुम्हा लोकांना जमेल का यायला? बाबा, माझं जमणं जरा कठीण आहे. काय या आधीच्या लग्नामुळे माझे बरेच क्लासेस बुडालेत. आणि शिवाय माझे नवीन वेकेशन बॅचेस सुरू होत आहेत ना, जरा कठीण आहे. मला कल्पना होतीच. बघा, माझा आग्रह नाही. माझा साधा शुद्ध स्वार्थ एवढाच की तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा भेटायला मिळेल. बाबा, तुम्ही इकडे येणार होतं त्याचं काय झालं? बघू. बघा, तुम्ही पुन्हा विषय टाळतायत. अरे नाही रे, तू विषयांतर करू नकोस. मी काय बोलतोय ते ऐक, नाही तर विसरून जाईल मी. हे बघ, निदान आदिनाथला तरी पाठव. अनेक वर्षात तो उत्सवाला आलेलाच नाहीये. कळलं का? आता शुभ्राही त्याच्या बरोबर आहे. बरं का, तिला मला एक गंमत द्यायची आहे. हो, आणि त्यांना सोबत म्हणून बाहुलीला पाठव. हा, चंद्रकांत, राधा, प्रथमेश येतीलच. मी लगेच फोन लावतोय चंदूला.
मग तुला आणि वसुधाला तिथे करमलं नाहीच तर तुम्ही दोघही याल काय? बाबा यू आर ग्रेट. जबरदस्त आशावाद आहे तुमचा. त्यावरच जग चालतं बाळा. बरं, तुम्ही बाळाला फोन केलात का? हे काय, तुझा फोन ठेवला की लगेच त्याचा नंबर फिरवणार. बर बाबा, माझं जमणं जरी कठीण असलं तरी आधीला जमायला काही हरकत नाही. मी बोलतो त्याच्याशी आणि तुम्हाला कळवतो. श्रीराम श्रीराम. हरकत नाही. एवढं बोलायला लावलंस तरी येत नाहीच आहेस. बाबा बर, काळजी घ्या स्वतःची. हा, तू ही काळजी घे हो स्वतःची. ठेवतो. हॅलो. अरे हॅलो हॅलो, ये अरे किती दिवसांनी येतो साहिल. अरे राहू दे, चालते. असू दे. बस बस बस. वाव, मस्त घर आहे काकू. अरे हो, नवीन घरात पहिल्यांदाच येतोस ना तू? मला प्रिया बोललीच नाही तू आता येणार आहेस म्हणून. अहो अचानकच ठरलं. आता तासाभरापूर्वीच बोललो आम्ही. हो का? बस येईलच ती एवढ्यात. ये म्हणजे ती घरी नाही आहे? अरे इथे कोपऱ्यावरच गेलीये. बस बस आले मी. कसा आहेस आणि वाळलास का रे एवढा? खरंच बारीक झालं काकू? अरे तुला काय आनंद झाला? हा, भूषण वाटतं की काय तुला? काय ते डायटिंगचं फॅड बीड नाही ना लागलेलं तुला? हो म्हणजे सध्या सुरू केलंय मी, पण अरे काय मेली दळभद्री लक्षणं तुम्हा मुलांची. चांगलं पोटभर खावं प्यावं या वयात. काकू, तुमच्या आजचं रोज जेवायला मिळालं असतं ना तर मी कधीच डायटिंग केलं नसतं. आठवतं तुम्हाला मागे एकदा तुमच्या आजचं भरीत खाल्लं होतं? त्याची चव अजून माझ्या जिभेवर. मार मस्का मार मला. अहो खरंच, मागे आईला पण मी सांगितलं की तू प्रियाच्या आईकडे ट्युशन्स लाव म्हणून. बर बर. कशी आहे रे आई? आई मजेत. आई बाबा पुढच्या महिन्यात ऑस्ट्रेलियाला चालले. ऑस्ट्रेलियाला? हो का? तिकडे कोणी? माझा भाऊ असतो ना तिकडे. हा हा, बर बर. म्हणजे बाबांनी नोकरी? बाबांनी कधीच VRS घेतली. आता ते बिझनेस करतात शेअर ट्रेडिंगचा. ते आणि त्यांचा मित्र दोघे पार्टनर्स आहेत. पण कदाचित 1-2 वर्षांनी आई बाबा ऑस्ट्रेलियालाच जातील दादाकडे. आणि मग तुझं काय? मी मुंबई सोडून कुठे जाऊ शकत नाही. जीना यहाँ मरना यहाँ, इसके सिवा जाना कहा. तुझं कॉलेज पूर्ण झालं ना? हो काकू. इनफॅक्ट पुढच्या महिन्यापासून मी एक ऍड एजन्सी सुद्धा जॉईन करतोय. अरे वा, मग पेढे पाहिजे तर आम्हाला नोकरी लागली की. पेढे काय, पार्टी देईन तुम्हाला. बर, आता चहा घेतोस ना? हे काय विचारणं झालं काकू, तुमच्या आजचं पाणी सुद्धा गोड लागतं मला. कळलं कळलं, आणते मी. काकू वेळ लागेल तिला? अरे येईल एवढ्यात. आजोबा, हो आजोबा, कधी घेणार आहात माझी ती परीक्षा? आणि काय असणार काय आहे ती? अरे गडे खूप घाई लागली तुला. आता करोडोंचा खजिना मिळणार म्हटल्यावर घाई नको करायला. माझ्याकडे बघ, 60 वर्ष थांबलोय मी. पण आजोबा, तुम्हाला जर माहिती आहे तो खजिना कुठे आहे तर? तर कशाला हवं होतं? अरे महादेवनं तो खजिना कुठे लपवून ठेवलाय हे कधी कोणालाही कळू दिलं नाही. अगदी त्याच्या लाडक्या तिनुला सुद्धा. पण मग तो आपण कसा शोधणार? खजिना आहे तर वाड्यातच. कारण कुणालाही कळू न देता तो वाड्या बाहेर काढणं महादेवला शक्यच नव्हतं. मला एक सांगा आजोबा, या वाड्यात तळघर किंवा असं काही होतं का त्यावेळेस की ज्याचा दरवाजा नंतर बुजवून टाकला गेला असणार? असणार असणार. तेव्हा काही काळ मी या वाड्यात नव्हतो. त्यावेळी महादेवनं नक्कीच काहीतरी उद्योग करून ठेवला असणार. विष्णू, एक काम कर, या वाड्यातली सगळी कागदपत्र धुंडाळून काढ
महादेवनं कुठंतरी काहीतरी संकेत लपवून ठेवलेला असणारच, एखादा नकाशा सुद्धा. तू दिनूच्या विश्वासातला माणूस आहे. त्याची सगळी कागदपत्र तू हाताळतोस. तुला हे काम कठीण नाही. हीच तुझी परीक्षा आहे. मी बघतो जमलं तर. बघतो नाही, करायचंच. नाहीतर फुटक्या करवंतीशिवाय काही येणार नाही तुझ्या हातात. पण आजोबा मला एक सांगा, तो खजिना मिळाला तर या वयात तुम्ही करणार काय त्याचं? मला ठाऊक आहे, या खजिन्याचा मला काही उपयोग नाही. वय सरलंय माझं. पण या एका गोष्टीसाठी मी 60 वर्ष घालवली. ती मला मिळालीच पाहिजे. मरायच्या आत मिळाली पाहिजे. भले तो खजिना मिळाल्या मिळाल्या मला मरण आलं तरी चालेल. विष्णू, तू दारू पितोस? कधीच नाही. ज्याला दारूची नशा कळली नाही त्याला ही नशा कशी कळणार? जा, सांगितलेलं काम कर. जा. हा, आता तिथे उजवीकडे क्लिक कर. कुठे? तिकडे वरती. गुड. आता हे झालं तुझं मेल अकाउंट ओपन. अकाउंट म्हणजे आता आपण इथे सुद्धा पैसे भरायचे? आधी ना तुम्ही जर असं करणार असाल ना तर मला काय शिकायचं? सॉरी सॉरी सॉरी. नाही, हे तुझं ईमेल अकाउंट झालं. हे फुकट असतं, इथे पैसे नसतात भरायचे. ओके, आता हा तुझा युजर आयडी झाला. आणि तुझा पासवर्ड माहिती आहे ना तुला तुझा? काय सांग? आदिनाथ. मी हा पासवर्ड कधीच विसरू शकत नाही. नंतर तू बदलू शकतेस ना तुझा पासवर्ड. का बदलायचा पण? अगं म्हणजे आता तू मला माहिती झालाय ना, आपला पासवर्ड दुसऱ्या कुणालाही माहिती नसेल. तुम्ही काय दुसरे आहात? नाही, तसा मी पहिलाच आहे नाही का तुझा. फार वाईट विनोद आहे हा. पण आता सवय करून घ्या, कारण मला असे मध्ये मध्ये वाईट विनोद टाकायची सवय आहे. चल आता लॉग इन कर. म्हणजे उपडा माठच का तू. आदिनाथ मला नाही शिकायचं. सॉरी सॉरी सॉरी. अगं लॉग इन कर ना. लॉग इन म्हणजे लॉग इन. त्यासाठी माझ्याकडे मराठी शब्द नाही आहे दुसरा. पिठलं, याचं काही इंग्लिश ट्रान्सलेशन आहे का आपल्याकडे? नाही ना. तसंच आहे. आपलं काही भाषाशास्त्राचं लेक्चर चालू आहे का? हे कम्प्युटरचं लेक्चर आहे की नाही? आपण कम्प्युटर शिकतोय की नाही? आता लॉग इन कर ना. मला कंटाळा आलाय. एक्सक्युजेस चालणार नाही. आज तू जोपर्यंत मला मेल पाठवत नाहीयेस ना तोपर्यंत मी तुला सोडणार नाही, कळलं? चल. शुभ्रा, सोपं आहे ग. हे बघ मी दाखवतो. हे बघ, हे इथे आधी तुझं नाव या ब्लॉकमध्ये टाईप कर. हा, ओके. मग एंटर करायचं. मग त्याच्यानंतर इथे तुझा पासवर्ड जो. आणि मग हे ना? नाही, मग असता. कळलं? काय कळलं? हेच की तुम्ही जर असं शिकवणार असाल तर मला काहीच कळणार नाही.